पहा, दैनंदिन जीवनामध्ये जे आपण काही कार्बोहायड्रेट्स खातो म्हणजेच कंझ्युम करतो, कंझ्युम केल्यानंतर त्या कार्बोहायड्रेटचा वापर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. शरीरामध्ये आपल्या ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कार्बोहायड्रेट्स काय असतात तर एका प्रकारचे ग्लुकोज असतात आणि यांचं आपण काय म्हणलं आपल्या शरीरामध्ये दोन ह्याच्यामध्ये एक आयरोबिक आणि दुसरा आहे अनआयरोबिक मध्ये काय होतं ऑक्सिडेशन होतं. आयरोबिकला म्हणतात ऑक्सिडेशनच्या माध्यमाने ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं म्हणजे ग्लुकोज हे कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतात आणि दुसऱ्यामध्ये अनआयरोबिक मध्ये ग्लुकोज हे कम्प्लिटली ऑक्सिडाइज होत नाही. हे काल मी सांगितलेलं आहे तुम्हाला. मग आज जे आपल्याला पाहायचं आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही प्रोसेस असतात, जे काही वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, कशाच्या माध्यमाने किती स्टेप मध्ये त्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं, कसं ते विघटन त्यांचं ऑक्सिडीकरण होतं आपल्याला ते पाहायचं बेटा. मग आपण सांगितलं की ग्लुकोजचं जे काही ऑक्सिडीकरण आहे हे एकूण किती स्टेप मध्ये होतं? 3 स्टेप मध्ये. किती स्टेप मध्ये होतं? 3 स्टेप. किती स्टेप मध्ये ग्लुकोज कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतात? 3 स्टेप मध्ये. पहिली आहे ग्लायकोलायसिस. पहिली कोणती रे बेटा? ग्लायकोलायसिस. दुसरा कोणता आहे? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. कोणता? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. अँड थर्ड वन इज इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. पहिला आहे ग्लायकोलायसिस, दुसरा आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. त्यालाच म्हणतात इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया असं त्याला म्हटलं जातं. आणि ह्या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपण ग्लायकोलायसिस जे प्रोसेस आहे, कोणती प्रोसेस बेटा? कोणती प्रोसेस? ही जी काही ग्लायकोलायसिस जे प्रोसेस आहे ही ग्लायकोलायसिस प्रोसेस कशाच्या आत घडते? व्हेरी गुड. कशाच्या आत घडते बेटा? सायटोप्लाझमच्या आत घडते. आणि सायटोप्लाझम कशाच्या आत राहतात? कशाच्या आत? सायटोप्लाझम्स आर प्रेझेंट इन द सेल. आणि या सेलच्या मध्ये कोणती प्रोसेस घडते? ग्लायकोलायसिस प्रोसेस घडते. म्हणजे ग्लायकोलायसिस प्रोसेसच्या माध्यमाने काय केलं जातं? ग्लुकोजचं विघटन केलं जातं, त्याचं ऑक्सिडायझेशन त्या ठिकाणी केलं जातं. काय केलं जातं? त्यांचं ऑक्सिडायझेशन केलं जातं. प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस ऑकर्स इन डॅश डॅश. कुठे घडते बेटा? सायटोप्लाझम मध्ये प्रोसेस घडत असते. आणि ह्या ठिकाणी जे काही ग्लुकोजचे मॉलिक्यूल असतात, कुणाची मॉलिक्यूल? ग्लुकोजचे मॉलिक्यूल हे काय होतात? स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज होतात. कसे ऑक्सिडाइज होतात? कसे ऑक्सिडाइज होतात? स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज होतात. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 2 मॉलिक्युल्स मिळतात. किती मॉलिक्युल्स मिळतात? एकूण आपल्याला 2 रेणू मिळतात. किती रेणू मिळतात? 2. किती रेणू मिळतात? 2 रेणू. किती मिळतात? 2. 2 मॉलिक्युल्स. किती मॉलिक्युल्स? 2 मॉलिक्युल्स. कुणाकुणाचे पहा, 2 मॉलिक्युल पायरुविक आम्लाचे, पायरुविक ऍसिडचे, 2 मॉलिक्युल एटीपीचे. एटीपी म्हणजे काय म्हटलं? ऍडिनोसिन डायफॉस्फेट. आणि एक एडीपी असतं, याला काय म्हणतात? ऍडिनोसिन डायफॉस्फेट. टी असेल तर ट्राय, डी असेल तर डाय. त्याच्यानंतर 2 मॉलिक्युल NADH2. NADH2 म्हणजे काय? निकोटिनामाइड ऍडेनाइन डाय न्यूक्लियोटाइड. निकोटिनामाइड ऍडेनाइन डाय न्यूक्लियोटाइड हे त्याचं पूर्ण लॉंग फॉर्म आहे. त्याच्यानंतर आपल्याला सोबत किती मिळतात? वॉटर मॉलिक्युल सुद्धा मिळतात. मला सांगा, हे जे काही पायरुविक ऍसिड मिळाला, एटीपी मिळाला, NADH2 मिळाला आणि वॉटर जे बाळांना मिळाला, हे प्रत्येकाचे किती मॉलिक्युल मिळाले तुम्हाला? किती मिळाले? कोणत्या प्रोसेस मध्ये? कुणाचा ऑक्सिडाइज होऊ लागला? कोण ऑक्सिडाइज होऊ लागला? कसं होऊ लागला? स्टेप बाय स्टेप. व्हेरी गुड. कसं? किती किती मॉलिक्युल मिळाले तुम्हाला? 2. कुणाकुणाचे 2 मिळाले? पायरुविक आम्लाचे 2, ITP चे 2, NADH2 चे 2 आणि वॉटरचे 2 मॉलिक्युल त्या ठिकाणी मिळतात. जे काही मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड या प्रोसेस मध्ये तयार होतात. कोणत्या प्रोसेस मध्ये? ग्लायकोलायसिस या प्रोसेस मध्ये कोणते आम्ल तयार होतात? पायरुविक आम्ल जे तयार होतात, पायरुविक ऍसिड जे तयार होतात, हे पायरुविक ऍसिड पुन्हा ऍसिटिल को एन्झाईम ए मध्ये कन्वर्ट होतात. कशामध्ये कन्वर्ट झाले? कशामध्ये कन्वर्ट झाले? ऍसिटिल को एन्झाईम ए मध्ये. कशामध्ये बाळांनो? ऍसिटिल को एन्झाईम ए मध्ये. कशामध्ये? कोण कन्वर्ट झालं? कोण कन्वर्ट झालं? कोणता? पायरुविक ऍसिड. आणि हा पायरुविक ऍसिड कुणापासून मिळाला? ग्लायकोलायसिस प्रोसेसच्या माध्यमाने ग्लुकोज पासून मिळाला असं म्हणायचं. म्हणजे मिळाला कुणापासून? ग्लुकोज पासून. मिळाला कुणापासून? कोणत्या प्रोसेसने? व्हेरी गुड. पहिल्यांदा कोण मिळाला? पायरुविक ऍसिड. पहिला कोण मिळाला? पायरुविक ऍसिड. मग त्या पायरुविक ऍसिड परत कशामध्ये कन्वर्ट झाले? ऍसिटिल को एन्झाईम ए. कशामध्ये? कशामध्ये?
ऍसिटिल को एन्झाईम ए मध्ये ते काय होतात, कन्वर्ट होतात बाळांनो. कशामध्ये कन्वर्ट झाले बाळांनो, ऍसिटिल को एन्झाईम ए मध्ये. कशामध्ये झाले, ऍसिटिल को एन्झाईम ए मध्ये कन्वर्ट झाले. आणि ज्या वेळेस हे पायरुविक ऍसिड मधून ऍसिटिल को एन्झाईम ए मध्ये कन्वर्ट होतात, कन्वर्ट होत असताना आपल्याला त्या ठिकाणी NaDH2 चे 2 मोलिक्यूल आणि CO2 चे सुद्धा किती मोलिक्यूल मिळतात आपल्याला, 2 मोलिक्यूल रिलीज होतात, निघतात. लक्षात येऊ लागलं प्रोसेस कसं होऊ लागलं. काय म्हणलं आपण पहा बाळांनो, की ज्या वेळेस काय म्हणलं आपण की पायरुविक ऍसिड जे असतात हे तयार होतात. हे पायरुविक ऍसिड जे तयार झालेले असतात ते तयार झालेले जे काही पायरुविक ऍसिड असतात हे ते खुर्च्या बाहेर ठेवले बेटा. बोयनोट खुर्च्या बाहेर तुम्हाला ए रेग्युलर अर्ध दरवाजा उघड, अर्धच. एकाला बसू तिथं, हा बसवा मी तिथं बस. थोडं असं सरका, थोडं बस 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 बस. या अलीकडे, अलीकडे बेटा, जागा पुरा बेटा सर्वांना. ओके चल अब देखो. पहा बाळांनो, काय म्हटलं नीट समजून घ्या प्रोसेस. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, बायोलॉजी म्हणजे काय प्रोसेस. बायोलॉजी मध्ये स्टेप महत्वाची असते, कुठून कुठं चाललंय काय नाही त्या पद्धतीने आपल्याला पाहावं लागतं. सिक्वेन्स काय असते हे खूप गरजेचं असतं आपल्याला. इकडे बेटा, ए बेटा इकडे, इकडे आहे सर, इकडेच आहे. काय म्हणलं बाळांनो, प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस कशामध्ये झाली, पहिल्यांदा लवकर सांगा. कशामध्ये, सायटोप्लाझम झाली का नाही. कोणती प्रोसेस, ग्लायकोलायसिस. कशामध्ये झाली, सायटोप्लाझम कशामध्ये आहे, संपला विषय. चला पुढे बघा. आता ग्लुकोज मोलिक्यूल काय झाले, ऑक्सिडाइज झाले. कशा ऑक्सिडाइज झाले, स्टेट बाय स्टेट. कशा ऑक्सिडाइज झाले, स्टेट बाय स्टेट. आणि या प्रोसेस मध्ये किती मोलिक्यूल मिळतात, 2 मोलिक्यूल. कुणाचे 2, पायरुविक ऍसिडचे, ATPचे, NaDH2चे आणि वॉटरचे. प्रत्येकी किती मोलिक्यूल मिळाले, इच ऑफ 2 मोलिक्यूल्स आपल्याला मिळाले. मग 2 मोलिक्यूल म्हणजे रेणू. मग रेणू मिळाल्यानंतर हे पायरुविक आम्ल जे तयार होतं, जे पायरुविक ऍसिड या प्रोसेस मध्ये तयार होतं, हा प्रोसेस मध्ये तयार झालेला पायरुविक ऍसिड कशामध्ये कन्वर्ट होतो, व्हेरी गुड. म्हणजे लक्षात आले तुमच्या. कशामध्ये कन्वर्ट होतो, ऍसिटिल को एन्झाईम ए. कशामध्ये कन्वर्ट होतो, कशामध्ये कन्वर्ट होतो, ऍसिटिल को एन्झाईम ए मध्ये कन्वर्ट होतो. आणि त्यावेळेस ज्या वेळेस ते पायरुविक ऍसिड ऍसिटिल को एन्झाईम ए मध्ये कन्वर्ट होतात आणि हे प्रोसेस होत असताना, हे प्रक्रिया होत असताना त्याच्यामधून NaDH2 चे 2 मोलिक्यूल निघतात आणि कार्बन डायऑक्साईडचे किती मोलिक्यूल निघतात, 2 प्रत्येकाचे मोलिक्यूल त्या रिएक्शन मध्ये, त्या प्रोसेस मध्ये, त्या प्रक्रियामध्ये बाहेर निघत असतात. काळसरीत पण कुणाला हे झाली. आणि हे झाली पहिली प्रोसेस. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, ग्लायकोलायसिस प्रोसेस. पुढे डबल रिव्हिजन सांगतो पुन्हा, पहिलं बघा. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड स्टेप बाय स्टेप. इथे 90% पाठ व्हायला पाहिजे. दुसरी कोणती आहे बेटा, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल. कोणती बेटा, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल. त्याला म्हणतात क्रेब्स सायकल. कोणती सायकल, कोणती सायकल, कोणती सायकल, दॅट इज अ ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल. त्याला कोणती सायकल म्हणतात, लवकर सांगा. क्रेब्स सायकल किंवा क्रेब्स चक्र असं त्याला म्हटलं जातं. ट्राय कार्बोझिलिक आम्ल चक्र आहे. आणि याच्यामध्ये जे ऍसिटिल को एन्झाईम याचे मोलिक्युल्स असतात, जे कधी तयार झाली, आता तयार झाली. कुणापासून तयार झाली, व्हेरी गुड. कुणापासून, पायरुविक ऍसिड पासून. कोण तयार झाले, ऍसिटिल को एन्झाईम ए चे मोलिक्यूल. पायरुविक ऍसिड कुणापासून झाला, ग्लुकोज पासून. कोणत्या प्रोसेसने, ग्लायकोलायसिस प्रोसेस. मग आता हा जो ऍसिटिल को एन्झाईम ए जो आहे, हा ऍसिटिल को एन्झाईम ए मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करतो. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका. आणि जे मायटोकॉन्ड्रिया जे असतात, दे आर प्रेझेंट विदिन द सेल. सेलच्या आत प्रेझेंट असतात. कुठे प्रेझेंट असतात, मायटोकॉन्ड्रिया कुठे प्रेझेंट असतात. मग हे जे प्रोसेस घडू लागली, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल किंवा ट्राय कार्बोझिलिक आम्ल चक्र जे म्हणू आपण, त्याला क्रेब्स सायकल किंवा क्रेब्स चक्र म्हणतात. ही जी प्रक्रिया आहे ही कशामध्ये घडते, मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच तंतुकणिकेमध्ये ही काय घडत असते, प्रक्रिया घडत असते. आणि ह्या प्रक्रियेमध्ये कोण एंटर करतं, जे पहिलं आपलं तयार झालं पायरुविक आम्लापासून, कोण, ऍसिटिल को एन्झाईम ए. त्याच्यामध्ये काय करतात, एंटर करतात. आणि याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर, याच्यामध्ये एंटर केल्यानंतर त्याच्यावर सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन होते. काय होते बेटा त्याच्यावर, सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन. काय होते बाळांनो त्याच्यावर, सांगा बरं का लवकर. सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन. काय होते बाळांनो त्याच्यावर, सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन त्या ठिकाणी होत असते.
आणि ज्यावेळेस सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन त्याच्यावर त्या ट्राय होते, मग त्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी त्याच्यातला जो ऍसिडिल भाग आहे, कोणता भाग बेटा, तो काय ऍसिडिल कोएन्झाइम मधला कोणता भाग म्हणलं मी, ऍसिडिल भाग, कोणता भाग, ऍसिडिल कोएन्झाइम आहे, त्याच्यातला कोणता भाग म्हणलं, ऍसिडिल जो भाग आहे तो ऍसिडिल भाग काय होतो आता कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो, त्याचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण होतं. कुणाचं, ऍसिडिल कोएन्झाइम ए मधल्या फक्त कुणाचं, ऍसिडिलचं, आणि कशाच्या आत होतं, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिकेच्या आत त्याचं ऑक्सिडेशन होतं किंवा ऑक्सिडाइज होतं, विघटन होतं, त्याचं ऑक्सिडीकरण होतं कशाच्या आत. व्हेरी गुड. मग याच्यातला ऍसिडिल जो पार्ट आहे तो कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो, आणि कसा होतो, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या काय होतात, सायक्लिकल प्रोसेस अप्लाय होतात, चक्रीय प्रक्रिया त्याच्यावर अप्लाय होत असतात. आणि हे ज्या वेळेस अभिक्रिया होते, अभिक्रिया झाल्यानंतर आपल्याला कार्बन डायऑक्साईडचे मोलिक्यूल मिळतात, कार्बन डायऑक्साईडचे रेणू मिळतात, H2O म्हणजे पाण्याचे रेणू मिळतात, NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइडचे रेणू आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात, आणि त्याच्यासोबत मिळतात FADH2. FADH2 म्हणजे फ्लॅविन ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, फ्लॅविन ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. काय रे बाळांनो, फ्लॅविन ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. रिपीट, हा रिपीट. कशामध्ये मिळाल्या, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल, त्यालाच काय म्हणतात, क्रेब्स सायकल. कोणती सायकल, कोणती सायकल, क्रेब चक्र किंवा क्रेब सायकल असं त्याला म्हटलं जातं. आणि ह्या ठिकाणी काय म्हटलं बाळांनो, जे काही ऍसिडिल कोएन्झाइम तयार झालता, कोणत्या प्रोसेस मध्ये तयार झालता, ग्लायकोलायसिस मध्ये, तो कशामध्ये एंटर करतो, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल म्हणजे ट्राय कार्बोझिलिक आम्ल चक्रामध्ये तो अभिक्रिया म्हणजे एंटर करतो. आणि एंटर केल्यानंतर तो मायटोकॉन्ड्रियामध्ये ज्यावेळेस जातो, गेल्यानंतर त्याच्यावर काय होतात, सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन्स होतात. काय होतात त्याच्यावर, सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन्स होतात, आणि त्यालाच काय म्हटलं जातं, ट्राय कार्बोझिलिक, सॉरी, एंटर करतात. आणि एंटर केल्यानंतर त्याचा कोणता भाग जातो गळून, कोणता भाग ऑक्सिडाइज होतो बेटा, ऍसिडिल भाग हा कम्प्लिटली काय होतो, ऑक्सिडाइज होतो. कोणत्या प्रोसेसने, सायक्लिकल प्रोसेसने. कोणत्या प्रोसेसने, सायक्लिकल प्रोसेस म्हणजे चक्रीय प्रक्रियेने त्याचं पूर्णपणे काय होतं, ऑक्सिडाइज होतं. आणि झाल्यानंतर आपल्याला CO2, H2O आणि काय मिळतं, NADH2 आणि काय मिळतं, FADH2 आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. मिळाले, काय काय मिळाले लवकर बघा बरं का, सांगा. CO2, H2O, NADH2, FADH2 मिळाले का, मिळाले. पण मिळाल्यानंतर काय होतं पहा, थर्ड जे आहे प्रोसेस, त्याच्यामध्ये ग्लुकोज काय होतं, आता कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतं. ग्लुकोजचं पूर्णपणे काय होतं, ऑक्सिडीकरण होतं. कोणत्या प्रक्रियेमध्ये होतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन मध्ये ग्लुकोजचं पूर्णपणे काय होतं, ऑक्सिडीकरण होतं, त्याचं ऑक्सिडेशन होतं. कसं होतं ते पाहूया आपण. पहिल्यांदा काय झालं, ग्लुकोज होतं, ग्लुकोज पासून काय तयार झालं सांगा बरं का, ग्लुकोज पासून काय तयार झालं सांगा, हा पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिड कशात रूपांतर झालं, ऍसिडिल कोएन्झाइम. कशामध्ये झालं, ऍसिडिल कोएन्झाइम. कशामध्ये रे बाळांनो, ऍसिडिल कोएन्झाइम. मग ऍसिडिल कोएन्झाइम कशामध्ये एंटर करता सांगा बरं का, नाही दुसरी प्रोसेस कोणती, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल. मग ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल मध्ये एंटर केल्यानंतर त्याचा कोणता भाग हे होतो, ऍसिडिल भाग. कोणता भाग होतो, ऍसिडिल भाग. कोणता भाग, ऍसिडिल भाग होतो, म्हणजे काय होतो, ऑक्सिडाइज होतो. काय होतो, ऑक्सिडाइज होतो. ऑक्सिडाइज झाल्यानंतर आता काय तयार होतं त्याच्यापासून, NADH2, FADH2. बघा ना, NADH2, FADH2, त्याच्यानंतर CO2 आणि H2O तयार होतो. आता NADH2, FADH2 पासून काय मिळते, ऊर्जा मिळते. काय मिळते, ऊर्जा आपल्याला मिळते. तर आता पहा, मग ह्या वेळेस काय होतं, जे काही NADH2 आणि FADH2 चे मोलिक्यूल तयार झाले, कोणत्या प्रोसेसमध्ये, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल प्रोसेसमध्ये. कोण तयार झाले, NADH2 आणि FADH2 चे मोलिक्यूल कशामध्ये तयार झाले, रिपीट सांगा, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल मध्ये जे तयार झाले, ट्राय कार्बोझिलिक आम्ल चक्रामध्ये जे NADH2 आणि FADH2 चे रेणू तयार होतात, मोलिक्यूल्स जे तयार होतात, हे मोलिक्यूल्स आता काय करतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात. हे जे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन जे आहे, ही सुद्धा मायटोकॉन्ड्रियाच्या आतच घडते. कशाच्या आत घडते बेटा, मायटोकॉन्ड्रियाच्या. हे काय आहे, मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे सर्व रिॲक्शन कशाच्या आत घडू लागली, हे सर्व मायटोकॉन्ड्रियाच्या आत. कशाच्या आत घडू लागली, कशाच्या आत, मायटोकॉन्ड्रियाच्या आत. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय, तंतुकणिकेच्या आत हे सर्व अभिक्रिया त्या ठिकाणी घडत असते.
मग हे जे काही मॉलिक्यूल तयार झाले आता सांगितलं की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन जे काही अभिक्रिया आहे, जे रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये NADH2 आणि FeDH2 चे जे मॉलिक्युल्स ह्याच्या पहिल्याच्या प्रोसेसमध्ये ह्याच्या पहिल्याच्या प्रक्रियेमध्ये तयार झाले, आता ते कशामध्ये एंटर केले रे बेटा? कशामध्ये केले? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन मध्ये एंटर केले. कशामध्ये एंटर केले? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन मध्ये. आणि ह्याच्यामध्ये NADH2 पासून, कशापासून बाळांनो? NADH2 पासून ATP चे 3 मॉलिक्यूल मिळतात. ATP चे 3 रेणू मिळतात. किती मॉलिक्यूल? कुणापासून? NADH2 पासून ATP चे किती मॉलिक्यूल मिळतात? किती रेणू मिळतात? 3. किती मिळतात? 3. कुणापासून? NADH2 पासून किती मिळतात? 3. किती मिळतात? 3. आणि FeDH2 पासून फक्त 2 मिळतात. किती मिळतात? किती मिळतात रे बाळांनो? 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP फ्रॉम इच FeDH2. एका FeDH2 पासून किती? 2. NADH2 पासून विसरायचं नाही. काय म्हणलं? NADH2 पासून ATP चे मॉलिक्यूल किती मिळतात? ATP चे रेणू किती मिळतात म्हटल्यावर 3. FeDH2 पासून ATP चे किती मॉलिक्यूल मिळतात किंवा किती रेणू मिळतात म्हणजे किती मिळतात रे? 2. किती मिळतात रे बाळांनो? 2. किती मिळतात? 2 रेणू त्या ठिकाणी आपल्याला काय होत असतं? त्या अभिक्रियामध्ये आपल्याला मिळत असतात. आणि सर्व जे काही इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन जे आहे, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया जी आहे, ही सर्व अभिक्रिया डॅश डॅशच्या आतच घडत असते. आणि हे मायटोकॉन्ड्रिया डॅश डॅशच्या आत उपस्थित असतात. व्हेरी गुड. म्हणजे लक्षात आलं तुमच्याकडे. Thus a molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration. अशा पद्धतीने aerobic respiration, कशामध्ये? aerobic respiration म्हणजे ऑक्सिजन शोषणामध्ये जे काही ग्लुकोजचे जे काही मॉलिक्युल्स असतात, जे काही ग्लुकोजचे जे काही रेणू असतात, हे ग्लुकोजचे रेणू त्या ठिकाणी आता काय होतात? पूर्णपणे ऑक्सिडाइज होतात. काय होतात? पूर्णपणे ऑक्सिडाइज होतात. कोणते रेणू? ग्लुकोजचे रेणू काय होतात? कसे ऑक्सिडाइज होतात? कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतात. पूर्णपणे ते ऑक्सिडाइज होतात आणि आपल्याला काय देतात? एनर्जी. H2O, CO2 काय काय देतात आपल्याला? पहा बरं का. एनर्जी, CO2 देतात, H2O देतात आणि काय देतात? एनर्जी. एक देतात CO2, अरे एक देतात CO2, दुसरा काय देतात बेटा? H2O आणि तिसरा काय देतात? एनर्जी. तिसरा काय देतात? एनर्जी. ही कोणती प्रोसेस आहे? त्या प्रोसेस मध्ये टोटल कुणाचं ऑक्सिडेशन झालं? ग्लुकोजचं. कुणाचं? मग ग्लुकोज म्हणजे काय असतात? ग्लुकोज आर नथिंग बट टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. एका प्रकारचे कार्बोदके, एका प्रकारचे कार्बोहायड्रेट्स असतात. मग ह्याच्यामध्ये काय झालं? पहिल्यांदा पहिल्या प्रोसेस पासून डबल एकदा रिवाइज करू आपण. चला नीट शांत डोक्याने एकदम स्टोरी टाइप मध्ये. ग्लुकोज होता. कोण होता? कोण होता? होता का? ग्लुकोज काय असतात? एका प्रकारचे कार्बोहायड्रेट्स असतात, कार्बोदके असतात. मग आता ग्लुकोजचं काय व्हावं लागतं? पूर्णपणे ऑक्सिडाइज व्हावं लागतं. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन का होतं? टू प्रोड्यूस एनर्जी, टू गिव्ह एनर्जी टू आवर बॉडी. आपल्या शरीराला एनर्जी देण्यासाठी, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण काय करतो? कार्बोहायड्रेट्सला कंझ्युम करतो. कार्बोहायड्रेटच्या स्वरूपामध्ये ग्लुकोजला ग्रहण करतो. केलो. आता केल्यानंतर काय होतं? स्टेप बाय स्टेप त्यांचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. कुणाचं? कुणाचं? काय होतं? कसं? ओके. किती स्टेप मध्ये? व्हेरी गुड. पहिली स्टेप, दुसरी मोठ्या सर्वांनी मोठ्याने. पहिली, दुसरी, तिसरी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, ग्लायकोलायसिस, ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया असं ते होते. आणि पहिल्यांदा काय होतं? पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्या स्टेप मध्ये काय होतं? ग्लुकोज आर कन्व्हर्टेड इनटू कशामध्ये? पायरुविक ऍसिड. आणखी दुसरे 2 आहेत त्याच्यासोबत. पायरुविक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात. पहा कशामध्ये कन्वर्ट होतात? पायरुविक ऍसिड मध्ये. कशामध्ये? पायरुविक ऍसिडचे 2, पायरुविक ऍसिडचे 2, NADH2 चे 2, ATP चे 2 आणि पाण्याचे 2. प्रत्येकाचे किती मॉलिक्यूल मिळतात आपल्याला? प्रत्येकी 2-2 मॉलिक्यूल्स, 2-2 रेणू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. कुणामध्ये मिळाली? व्हेरी गुड. मग आता पायरुविक ऍसिड जे आहेत पहिल्याच प्रोसेसमध्ये ग्लायकोलायसिस मध्ये जे काही कोणते मिळाले? पायरुविक ऍसिड, सॉरी कोणतं रे? पायरुविक ऍसिड जे मिळाले, हे पायरुविक ऍसिड आता कशामध्ये कन्वर्ट होतात? व्हेरी गुड. कशामध्ये कन्वर्ट होतात? ठीक आहे. सर्व सांगितलं. हे रिॲक्शन घडते कशात? प्रक्रिया सायटोप्लाझम. कशामध्ये घडते? एकच सायटोप्लाझम मध्ये घडतं बरं का. ह्याच्यानंतर पूर्ण कशामध्ये घडतं? यस. आता घुसामध्ये. आता पुढच्या साईडला काय बेटा? दुसरी प्रोसेस
ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल, त्याला ट्राय कार्बोझिलिक आम्ल चक्र अभिक्रिया असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये ज्या वेळेस आता आपण वरी सांगितलं की ज्या वेळेस आपण काय म्हणलं की जे पायरुविक ऍसिड आहे हे पायरुविक ऍसिड कशामध्ये कन्वर्ट झाले, ऍसिडिल कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट होत असताना त्यांच्यासोबत काहीतरी निर्माण झालं होतं. काय निर्माण झालं होतं बघा बरं का बाळांनो, आपण सांगितलं होतं तर ज्या वेळेस पायरुविक ऍसिडचे मोलिक्यूल काय होतात ऍसिडिल कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट होतात त्यावेळेस NaDH2 चे 2 मोलिक्यूल मिळतात आणि CO2 चे किती मोलिक्यूल मिळतात, 2 मोलिक्यूल. हे लक्षात ठेवा बेसिक. NaDH2 चे 2 मिळतात तर ATP CO2 चे किती मिळतात, किती मिळतात, 2 त्या ठिकाणी मिळत असतात. आणि त्याच्यानंतर पहा ह्याच्यानंतर काय होतं, जो ऍसिटिल को एन्झाईम ए आहे कोणता बाळांनो, ऍसिटिल को एन्झाईम जो आहे हा ऍसिटिल को एन्झाईम ए डॅश डॅश मध्ये एंटर करतो. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका. हा जो ऍसिटिल को एन्झाईम ए आहे तो मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिकेमध्ये प्रवेश करतो. आणि ज्यावेळेस तो तंतुकणिकेमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रवेश करतो, मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्यातला ऍसिटिल हा पूर्णपणे काय होतो, कोण झाला, ऑक्सिडाइज. कोण झाला इकडे बघा, कोण झाला, काय होतो, कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. कोण ऑक्सिडाइज झाला, कोणत्या प्रोसेसमध्ये, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल मध्ये हा काय होतो, कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. कसा होतो तर त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये त्याच्यावर चक्रीय अभिक्रिया होतात, त्याच्यावर सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन घडून येतात आणि त्या सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन मुळेच काय होतं त्या ठिकाणी बाळांना सांगा बरं का, काय होतं, ते जे काही ऍसिड आहे तो पूर्णपणे काय होतो, ऑक्सिडाइज त्या ठिकाणी होतो. आणि त्या प्रोसेस मध्ये आपल्याला हे ज्यावेळेस प्रक्रिया घडते ऍसिडिल पूर्णपणे ऑक्सिडाइज झाल्यानंतर ज्यावेळेस कुणाचं ऑक्सिडाइज होतं काही ना काही मिळतं. काय मिळालं, CO2, H2O, NaDH2, FADH2 आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. काय काय मिळतं बेटा, सांगा लवकर सांगा. हा, CO2, H2O, NaDH2, FADH2 आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. मिळाले. मग ह्याच्यामध्ये काय काय मिळाले, NaDH2 आणि FADH2 मिळाले. हे NaDH2 आणि FADH2 ज्या प्रोसेस मध्ये मिळतात हे NaDH2 FADH2 आता कशामध्ये पार्टिसिपेट करतात, कशात भाग घेतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. आणि लक्षात शिकलेस कोण तयार झालं, NaDH2 इकडे बघ, NaDH2 आणि FADH2 कोणत्या प्रोसेस मध्ये तयार झाले, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल कुणापासून तयार झाले, ज्यावेळेस ऍसिडिलचं काय होतं रे, ऑक्सिडायझेशन होतं, पूर्णपणे विघटन होतं. विघटन झाल्यानंतर आपल्याला NaDH2 मिळालं आणि काय मिळालं, FADH2 मिळालं. आता NaDH2 आणि FADH2 जे असतात हे जे मिळालेले आहेत आता हे कशामध्ये भाग घेतात, कशात पार्टिसिपेट करतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमध्ये ते भाग घेतात. आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये भाग घेतात, भाग घेतल्यानंतर NaDH2 पासून 3 मोलिक्यूल मिळतात, 3 ATP. किती, कुणापासून, कुणापासून, आणि FADH2 पासून 2, NaDH2 पासून 3, NaDH2 पासून 3, FADH2 पासून 2. व्हॉट इज मीन बाय NaDH2, निकोटिनामाइड ऍडेनाइन डाय न्यूक्लियोटाइड. व्हॉट इज FADH2, फ्लॅविन ऍडेनाइन डाय न्यूक्लियोटाइड आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. आणि ही सुद्धा प्रक्रिया कशाच्या आत घुसते रे बाबा, होते, कशाच्या आत होते, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच काय, तंतुकणिका. आणि ज्यावेळेस अभिक्रिया घडते, घडल्यानंतर आपल्याला काय मिळतात, CO2, H2O along with a dash dash which is required to our body. मिळालं का सर्व, आपल्याला काय पाहिजे होतं, आपल्याला एनर्जी मिळाली ना, यस दॅट्स. मग इथे काय दिलंय तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन, पहा इकडे लक्ष द्या. आता आपण क्रेब सायकल, ट्राय कार्बोझिलिक ऍसिडला क्रेब सायकलच का म्हणतात ते तुम्हाला एक्सरसाइज मध्ये प्रश्न आहे, तुम्हाला IMP प्रश्न आहे बोर्डासाठी. पहा, पहिल्यांदा जे ग्लायकोलायसिस प्रोसेस आहे ह्याला कोणी डिस्कव्हर केलं तर त्या ग्लायकोलायसिस प्रोसेसला गुस्ताव एम्बेडेल, ओटो मेरहॉफ आणि जॅकोब पर्नाज अलॉंग विथ देअर कलिग्स. हे जे काही क्रेब सायकलचे काही प्रोसेस आहे, सॉरी ग्लायकोलायसिस जे काही प्रोसेस आहे यांचा जर शोध कुणी लावला तर 3 शास्त्रज्ञांनी त्यांच्या कलिग सोबत, त्यांच्या सहसंबंधी सोबत लावला. ते तिघं कोण आहेत रे, एक आहे गुस्ताव एम्बेडेल, कोण नाव सांगा, कोण आहे लवकर सांगा, दुसरा ओटो मेरहॉफ, तिसरा जॅकोब पर्नाज, जॅकोब पर्नाज अलॉंग विथ देअर कलिग्स. त्यांचे जे काही सहसंबंधी असतात, असिस्टंट वगैरे सोबत काम करणारे असतात त्यांच्या सोबत लावला. सर्वांचा इनिशियल लेटर काय बघा बरं का, EOP. सॉरी एक मिनिट, इकडे बघा, ह्याचा E डार्क बघा, ह्याचा कोण, E.
ह्याचा एम, ह्याचा पी, फक्त पी EMP. म्हणून ग्लायकोलायसिस प्रोसेसला EMP पाथवे असं म्हणतात. काय म्हणतात? ग्लायकोलायसिस प्रोसेसला डॅश डॅश असं म्हणतात. का बरं EMP म्हणतात? कारण जे शोध लावले त्या तिघांचं नाव काय? पहिल्याचं एम्बेडेन, मेयरहॉफ आणि पुन्हा काय? पर्नाज. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? EMP. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात रे? पहा डबल एकदा. प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस वॉज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट, गुस्ताव एम्बेडेन, दुसरा ओटो मेयरहॉफ आणि तिसरा कोण? जॅकोब पर्नाज, अलॉंग विथ देअर कलिग्स. त्याच्यासाठी फॉर दिस पर्पज त्यांनी काय केलं? एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, एक प्रयोग परफॉर्म केला, एक प्रयोग केला. तो प्रयोग त्यांनी कशावर केला? तर तो जो प्रयोग होता त्यांनी जे केला तो मसल्सवर केला. कशावर केला बाळांनो? विचारू शकते कशावर केला प्रयोग त्यांनी? कशावर केला? मसल्स म्हणजे स्नायूवर त्यांनी काय केला? पहिल्यांदा प्रयोग केला. कोणी केला? तिघ, त्याच्या सहसंबंधित सोबत, कलिग सोबत. तिघाचे नाव सांगा. एम्बेडेन, गुस्ताव एम्बेडेन, गुस्ताव एम्बेडेन, ओटो मेयरहॉफ, जॅकोब पर्नाज, अलॉंग विथ देअर कलिग्स. फॉर दिस पर्पज दे परफॉर्म्ड एक्सपेरिमेंट ऑन डॅश डॅश. कशावर परफॉर्म केले? मसल्सवर परफॉर्म केले. म्हणून ग्लायकोलायसिस प्रोसेसला काय म्हटलं जातं? EMP पाथवे. काय म्हणतात त्याला? EMP पाथवे. काय म्हणतात रे? EMP पाथवे किंवा एम्बेडेन मेयरहॉफ पर्नाज पाथवे. काय म्हणायचं? एम्बेडेन मेयरहॉफ पर्नाज पाथवे. रिपीट. एम्बेडेन मेयरहॉफ पर्नाज पाथवे. रिपीट. परत एकदा. एम्बेडेन मेयरहॉफ पर्नाज पाथवे. व्हेरी गुड. पण पुढे पहा. द सायक्लिकल. आता पुढे आहे आपल्याला क्रेब्स सायकल. कोणती रे बेटा? क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल नाव का पडलं त्याला? ट्राय कार्बोझिलिक ऍसिडला क्रेब्स सायकल नाव का पडलं? कारण ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल जी प्रोसेस आहे, जे काही ट्राय कार्बोझिलिक आम्ल जी काही अभिक्रिया आहे, त्याचा शोध कोणी लावला? हान्स क्रेब. सर हान्स क्रेब यांनी शोध लावला. कोणी लावला? सांगा. कोणी लावला? सर हान्स क्रेब. कोणी लावला? आता बाप त्यानंच आहे, शोध लावणारा त्यानंच आहे. नाव कोणाचं देतात? ज्याला शोध लावलं त्याचं नाव दिलं जातं. म्हणून त्या ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकलला काय म्हणलं जातं बेटा? क्रेब्स सायकल. काय म्हणतात त्याला? पहा. द सायक्लिकल रिएक्शन्स ऑफ ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल वर डिस्कवर्ड बाय डॅश डॅश. कोणी डिस्कवर केला? जे काही ट्राय कार्बोझिलिक आम्ल चक्राचे जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या चक्रीय अभिक्रिया असतात, ह्या चक्रीय अभिक्रियेचा शोध कुणी लावला? सर हान्स क्रेब्सने लावला. हेन्स दिस सायक्लिकल प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रेब्स सायकल. म्हणून हे जे काही चक्रीय प्रक्रिया, जे काही सायक्लिकल प्रोसेस आहेत, या प्रोसेसला डॅश डॅश असं म्हटलं जातं. काय म्हणतात रे बाळांनो? क्रेब्स सायकल. ह्या डिस्कव्हरीसाठी सर हान्स क्रेबला नोबेल प्राइज देण्यात आला. काय देण्यात आला? नोबेल पुरस्कार देण्यात आला. कधी देण्यात आला? 1953 ला. कधी देण्यात आला? 1953. 1953 ला त्यांना काय देण्यात आला? नोबेल प्राइज. फॉर व्हॉट पर्पज? डिस्कव्हरी. काय डिस्कव्हरी केली त्यांनी? क्रेब्स सायकल. दॅट इज अ ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल मधल्या जे काही सायक्लिक रिएक्शन्स असतात, सायक्लिकल रिएक्शन्स, त्याची डिस्कव्हरी केली. म्हणून त्यांना काय मिळालं बेटा? नोबेल प्राइज. कधी मिळालं? कधी मिळालं? व्हेरी गुड. कुणाला काय अडचण याच्यामध्ये? एकदम व्यवस्थित कळलं ना? ATPचं कंटेंट आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं.